नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर रवींद्र देशमुख, डायरेक्टर उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटर. आय होप्स की सर्व विद्यार्थ्यांचे, ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेशन घ्यायचं होतं किंवा ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये MBBS, BMS, BHMS, BOMS किंवा फिजिओथेरपीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांची रजिस्ट्रेशन प्रोसेस ही कंप्लीट झालेली असेल. कारण उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरला जे पेड स्टुडंट्स रजिस्टर आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांचं आम्ही फिजिकली त्यांना ऑफिसला बोलवून त्यांचं काउन्सिलिंग प्रोसेस कंप्लीट करून घेतलेली आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घेतलेलं आहे. किंवा जे विद्यार्थी येऊ शकत नव्हते त्यांचे ऑनलाईन पद्धतीने किंवा फोनच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन घेऊन त्यांचे रजिस्ट्रेशन कंप्लीट केले आहे. काही विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट साठीचे काही क्युरीज आल्या होत्या, त्या पण कंप्लीट झालेल्या आहेत. परंतु अजूनही जर काही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं नसेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी फ्युचरमध्ये काही नोटिफिकेशन्स येतील की जिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायची परत संधी दिल्या जाईल. तर त्यासाठी तुम्ही आमच्या उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या ज्या काही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन आहात किंवा जे काही यूट्यूबला आमच्यासोबत कनेक्ट असतील, त्या विद्यार्थ्यांनी कनेक्ट राहा. त्याच्यावर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन त्याच्या थ्रू दिल्या जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे फर्दर नोटिफिकेशन CET सेलकडनं आलेलं आहे की एक वेळा रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर काय, तर त्या नोटिफिकेशनच्या डेट्स आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. त्याचप्रमाणे रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतरची म्हणजे इथून पुढची काय काय प्रोसिजर तुम्हाला करायची आहे, याच्यामध्ये थोडक्यात डिस्कशन या आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. तर सर्वप्रथम जे नवीन नोटिफिकेशन CET सेलकडनं आलेलं आहे, त्याच्यात 2 टेबल्स दिलेले आहेत. पहिल्या टेबल्समध्ये त्यांनी जे डेट एक्सटेन्शन झाली होती 24 तारखेपर्यंत, त्याच्याबद्दलचं डिटेल्स दिलेलं आहे की तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन, पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीज आणि डॉक्युमेंट्स अपलोडिंग, या तीनचे पण डेट्स एक दिवसांनी म्हणजे 24 तारखेपर्यंत अपलोड केल्या होत्या. तर हे तर आता प्रत्येकाचं कंप्लीट झालेलंच आहे. परंतु आपण डिस्कशन मेनली करणार आहोत की जो टेबल 2 आलेला आहे, म्हणजे कॅप राऊंड 1 फॉर MBBS अँड BDS कोर्सेस ओनलीसाठी. तर सर्वप्रथम आपण ही प्रोसिजर समजून घेऊ व त्याच्यानंतर या कॅप राऊंड 1च्या ज्या काही डेट्स आलेल्या आहेत त्याच्याबद्दल डिस्कशन करू. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल साठी महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घ्यायचे आहे, मी तुम्हाला एक पहिल्या पण व्हिडिओमध्ये डिटेल्स सांगितलेलं आहे की मेडिकल ॲडमिशन काउन्सिलिंग प्रोसेस ही 2 पद्धतीने होते. एक ऑल इंडिया लेवलची आणि एक महाराष्ट्र लेवलची, किंवा एक ऑल इंडिया लेवलची आणि एक जे काही स्टेट्स महाराष्ट्रामध्ये आहेत त्या स्टेटचं 85% जे रजिस्ट्रेशन होते ही वेगळ्या पद्धतीने असते. ऑल इंडियाचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन प्रोसेस पण संपली व त्यांचा कॅप राऊंड 1ची प्रोसिजर संपून त्याचा रिझल्ट पण कालच त्यांनी फायनल रिझल्ट हा डिक्लेअर केलेला आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये 85% ज्या सीट्स असतात त्यासाठी ॲडमिशन घ्यायचं असेल, तर याच्यासाठीचे कॅप प्रोसेस हे सुरू होणार आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही जी महाराष्ट्राची ॲडमिशन प्रोसिजर आहे ही 3 ग्रुपमध्ये होत असते. ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी. ग्रुप ए मध्ये MBBS आणि BDSचे कोर्सेस असतात. ग्रुप बी मध्ये आयुष म्हणजे BMS, BHMS, BOMS चे कोर्सेस असतात. व ग्रुप सी मध्ये अलाइड कोर्सेस जसं फिजिओथेरपी आहे, ऑप्थॉर्मी आहे, याच्यासारखे जे जे काही कोर्सेस आहे हे होत असतात. तर सर्वप्रथम आपण जे रजिस्ट्रेशन आता केलेलं आहे, तर हे सर्वच्या सर्व मेडिकल काउन्सिलिंग प्रोसेससाठी केलेलं आहे. म्हणजे ज्या सर्व कोर्सेसला ॲडमिशन घेण्यासाठीचं रजिस्ट्रेशन तुम्ही केलेलं आहे. मात्र जे काही इथून पुढचे राऊंड होणार आहेत, तर हे राऊंड मात्र या ग्रुप वाईज म्हणजे ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी याचे हे वेगवेगळे होत असतात. तर ते वेळोवेळी जसं त्याचं नोटिफिकेशन येईल त्या नोटिफिकेशन प्रमाणे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच. ओके. तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना MBBS व BDS साठी ॲडमिशन घ्यायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठीचं कॅप राऊंड 1चं नोटिफिकेशन हे आलेलं आहे. ग्रुप बीचं जे काही नोटिफिकेशन आहे हे कॅप 1चा प्रोसेस झाल्याच्या नंतर येईल. त्याच्यात कदाचित ते तुम्हाला परत रजिस्ट्रेशनसाठी पण चान्स देतील. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना BMS, BHMS, BOMS साठी ॲडमिशन घ्यायचं असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी परत एक रजिस्ट्रेशनची पण संधी उपलब्ध कॅप राऊंड 1 नंतर ते करून देतील. व त्याच्यानंतर म्हणजे ग्रुप एचं सेकंड थर्ड राऊंड झाल्याच्या नंतर ग्रुप बीचा हा पहिला राऊंड चालू होत असतो. तर ज्या विद्यार्थ्यांना MBBS व BDS साठी ॲडमिशन घ्यायचं असेल, अशासाठीचं हे आज नोटिफिकेशन आलेलं आहे. ज्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन CET सेलला केलेलं आहे, अशांची एक पूर्ण कॅन्डिडेटची लिस्ट ही पब्लिश होणार आहे. ही 26 तारखेला होणार आहे. व त्याच्यामध्ये त्यांचा मेरिट नंबर म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना MBBS आणि BDS साठी ॲडमिशन घ्यायचं आहे, किंबहुना ज्या विद्यार्थ्यांनी सर्वच विद्यार्थ्यांनी जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांची मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे 26 तारखेला. आता मेरिट लिस्ट म्हणजे काय, तर तुम्हाला तुमच्या मार्क्सनुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार व तुमच्या रिजननुसार तुमचा
ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये किती नंबर आहे, मेरिट नंबर. जसं तुम्हाला ऑल इंडियाचा नीटचा रिझल्ट लागल्याच्या नंतर एक AR रँक मिळालेली आहे, ऑल इंडियाचा एक रँक मिळालेली आहे, त्याचप्रमाणे तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठं आहात, महाराष्ट्रामध्ये तुमची कॅटेगरी वाईज आणि ऑल महाराष्ट्रामध्ये तुमची जनरल रँक काय आहे, तर ही रँक आपल्याला 26 तारखेला जी काही मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे त्याच्यामध्ये माहीत होणार आहे. ओके. आणि या मेरिट लिस्टच्या नुसारच तुम्ही MBBS व PTS कोर्सेससाठी पुढे अप्लाय करणार आहात. त्याच्यानंतर जो तिसरं शेड्यूल आहे ते आहे पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर ग्रुप ए MBBS व BDS ओनली. हे 27 तारखेला येणार आहे. आता सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, की ग्रुप ए मध्ये जे कोर्सेस येतात म्हणजे MBBS व BDS मध्ये जेवढे काही कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत, मग ते गव्हर्नमेंट असो की प्रायव्हेट असो, याच्यामध्ये टोटल सीट्स किती आहेत, कॉलेज वाईज सीट्स किती आहेत, व त्या कॉलेज वाईज जे सीट्स आहेत त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज सीट्स डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ओपनच्या किती जागा असणार आहे, OBCच्या जागा किती असणार आहे, VJNTच्या जागा किती असणार आहे, SC STच्या जागा किती असणार आहे, फिजिकली हँडिकॅप किंवा डिफेन्समध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी किती जागा अलॉट केलेल्या आहेत, या सर्वांचं डिस्ट्रीब्युशन हे तुम्हाला सीट मॅट्रिक्समध्ये 27 तारखेला पब्लिश केल्या जाईल. व त्याच्यानुसार आपल्याला माहित पडेल की महाराष्ट्रामध्ये टोटल किती सीट्स आहेत व त्या सीट्स कॉलेज वाईज किती किती आहेत व आपल्या कॅटेगरीच्या सीट्स किती उपलब्ध आहेत. मग त्याच्यानुसार आपल्याला चॉईस फिलिंग करायची आहे, त्यालाच आपण ऑनलाईन फिलिंग ऑफ प्रेफरन्स फॉर्म म्हटलेला आहे. तर हे आपल्याला 27 तारखेपासून 29 तारखेपर्यंत चॉईस फिलिंग द्यायचे आहे किंवा प्रेफरन्स फॉर्म फिलिंग करायची आहे. आता प्रेफरन्स फॉर्म म्हणजे काय, तर तुम्हाला जे काही रँक किंवा जे काही मार्क्स तुम्हाला मिळाले होते त्याच्यानुसार महाराष्ट्रामध्ये तुमची जी काही रँक कॅटेगरी वाईज रँक आलेली आहे याच्यानुसार आपला नंबर कोणत्या कोणत्या कॉलेजला लागू शकतो व त्याच्यापैकी आपल्याला कोणते कोणते कॉलेजेस प्रेफरेबल आहे आणि कोणते कोणते कॉलेज आपण घ्यायला पाहिजे याची पूर्ण प्रेफरन्स लिस्ट आपल्याला ऑनलाईन पद्धतीने या पोर्टलवर आपल्या लॉग इनमध्ये जाऊन टाकावी लागत असते. तर ती 27, 28, 29 या 3 दिवसामध्ये टाकायची आहे. जे जे विद्यार्थी उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरला जॉईन आहेत अशा विद्यार्थ्यांना ती उद्या किंवा परवाच्या दिवशी प्रोव्हाइड केल्या जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही चेंजेस करायचे असतील तर ते तुम्ही चेंजेस करू शकता व फायनली आपण 1 to 1 बसून किंवा जे विद्यार्थी येऊ शकत नाहीत ते फोन किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला कॉन्टॅक्ट करून ती फायनल आपण पहिले फिजिकली करून घेणार आहोत. आणि एक वेळा काय ती फायनल झाली की त्याच्यानंतर त्याची ऑनलाईन एंट्री तुम्ही स्वतः पण करू शकता किंवा उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या ऑफिसला व्हिजिट करून करू शकता किंवा फोन किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण ती पूर्णच्या पूर्ण लिस्ट तुमची ही ऑनलाईन पद्धतीने तुमच्या लॉग इनमधून पोर्टलमध्ये टाकणार आहोत. आता आपण जी काही प्रेफरन्स लिस्ट दिलेली आहे, आपण जी काही चॉईस लिस्ट दिलेली आहे त्याचा रिझल्ट हा 30 तारखेला दिसणार आहे की डिक्लेरेशन ऑफ कॅपराऊंड 1 म्हणजे कॅपराऊंड 1 मध्ये ओनली MBBS आणि BDS साठी ज्या विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स फिलिंग दिली होती अशा विद्यार्थ्यांना कोणते कोणते कॉलेजेस मिळालेले आहेत याचं डिक्लेरेशनचा कॅपराऊंड 1चा जो रिझल्ट आहे हा 30 तारखेला डिक्लेअर होणार आहे. आणि एकदा काय 30 तारखेला रिझल्ट डिक्लेअर झाला की त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर काय प्रोसेस करायची आहे, म्हणजे तुम्हाला कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायची आहे, फ्री एक्झिट घ्यायचं आहे किंवा तुम्हाला पुढच्या राऊंडसाठी अपग्रेडेशनसाठी जायचं आहे, याच्यासाठीचा डिटेल व्हिडिओ मी परत करून टाकणारच आहोत. पण हे जर तुम्हाला जॉईनिंग म्हणजे फिजिकल जॉईनिंग अँड फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म म्हणजेच काय की तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन त्या ओरिजिनल तुमचे सर्व डॉक्युमेंट्स नेऊन त्याचं पूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व त्या कॉलेजला DD किंवा चेक देऊन त्या कॉलेजची ॲडमिशन प्रोसिजर ही तुम्हाला 31 तारखेपासून ते 4 तारखेपर्यंत करायला मिळणार आहे. याच्यासाठी थोडे जास्त दिवस त्यांनी दिलेले आहेत कारण की दूरदूरच्या कॉलेजेसला आपला नंबर लागू शकते, त्या कॉलेजला फिजिकली तुम्हाला जावं लागते व तिथे जाऊन तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व जर त्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिलअप करून तुमची फीज तिथे जमा करून तुम्हाला ॲडमिशन घ्यावी लागते. ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं नसेल तर त्यांना फ्री एक्झिट घेऊन ते सेकंड राऊंडला पण जाऊ शकतात. फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड कसं आहे, त्यासाठी कोण कोण एलिजिबल आहे, काय प्रोसिजर आपल्याला करावं लागते यासाठीचा डिटेल व्हिडिओ आज संध्याकाळी मी बनवून आपल्या ग्रुपमध्ये टाकणारच आहोत. तत्पूर्वी आपण हे शेड्यूल बघितलं की जे 26 तारखेपासून तर 4 तारखेमध्ये आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला मेनली आपली जी मेरिट लिस्ट येणार आहे ती चेक करायची आहे. 2 नंबरला आपण त्याची सीट मॅट्रिक्स जी प्रोव्हाइड केल्या जाणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये किती प्रकारचे सीट्स अवेलेबल्स आहेत, कोणत्या कोणत्या कॉलेजला सीट्स अवेलेबल आहेत, नवीन कॉलेज आले आहेत की नाही आले आहेत, जुन्या कॉलेजला ॲफिलिएशन मिळालं की नाही मिळालं, हे सगळं आपल्याला 27 तारखेला सीट मॅट्रिक्समध्ये समजणार आहे. त्याच्यानंतरचं जे 4 नंबरचं शेड्यूल आहे ते म्हणजे की 27 तारखेपासून तर 29 तारखेपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करायचं आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
ही चॉईस फिलिंग कशा पद्धतीने करायची, त्यासाठी काय क्रायटेरिया असायला पाहिजे कॉलेज सिलेक्शनचा आहे, सर्वाबद्दल इत्थंभूत माहिती तुम्हाला 1-to-1 आम्ही उन्नती करिअर काउन्सिलिंगच्या माध्यमातून प्रोव्हाइड करणार आहोत. तुमच्या मार्क्सनुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार सर्व लिस्ट तयार करून ठेवायचं काम आम्ही कालपासून सुरू केलेलं आहे. तुम्हाला ती लिस्ट प्रोव्हाइड केल्या जाईल व त्या लिस्टमध्ये काही चेंजेस जर करायचे असले तर ते तुम्ही पण करू शकता आणि त्याच्यानंतर फायनल डिस्कशन केल्याच्या नंतरच आपण ही चॉईस फिलिंग करणार आहोत. व 30 तारखेला आपल्याला आपलं डिक्लेरेशन्स ऑफ रिझल्ट कॅप राऊंड 1चा रिझल्ट समजणार आहे आणि त्याच्यानंतर 31 तारखेपासून 4 तारखेपर्यंत आपल्याला त्या कॉलेजला जाऊन फिजिकल जॉईनिंग करायचं आहे व स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्यायचा आहे. तर या सर्वाबद्दलचा डिटेल्स व्हिडिओ पण आपण परत टाकणार आहोत. तत्पूर्वी आपण हा छोटासा जो काही शेड्यूल आलेला होता CT सेलच्या साईटवर तो डिस्कस केलेला आहे. आता प्रोसिजर मी तुम्हाला हा शेड्यूल सांगतानाच सांगितलं की तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. रजिस्ट्रेशन नंतर तुमचं मेरिट लिस्ट होईल, त्याच्यानंतर सीट मॅट्रिक्स येईल, त्याच्यानंतर तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे, त्याच्यानंतर तुमचा रिझल्ट डिक्लेअर होईल व रिझल्ट डिक्लेअर झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन फिजिकली जॉईनिंग त्या कॉलेजला द्यावं लागते. तर हा असा टेंटेटिव्ह शेड्यूल किंवा टेंटेटिव्ह प्रोसिजर ही मेडिकल काउन्सिलिंगची महाराष्ट्र CT सेल राबवत असते. त्याच्याबद्दल मी तुम्हाला सर्व डिटेल्स सांगितलेले आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांना स्पेशली मी मेन्शन करतो की ज्या विद्यार्थ्यांना ग्रुप बी मध्ये किंवा ग्रुप सी मध्ये जायचं आहे, म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना आयुषच्या कोर्सेसला BMS, BHMS, BVMS ऍडमिशन घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी कुठल्याच प्रकारचं शेड्यूल अद्यावत आलेलं नाही आहे. त्यांनी फक्त मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव आलंय की नाही आलंय, आपलं कॅटेगरी व्यवस्थित आली आहे की नाही आली आहे, आपलं जे काही मार्क्स आहेत ते व्यवस्थित आले आहेत की नाही आले आहेत, हे मेरिट लिस्टमध्ये त्यांनी त्यांचे चेक करायचे. याच्या व्यतिरिक्त त्यांना कुठल्याच प्रकारचं काहीच करायची सध्या गरज नाही आहे. जसं पण काही नोटिफिकेशन ग्रुप बीच्या ऍडमिशन प्रोसिजरसाठी येईल तर ते मी वेळोवेळी आपल्या ग्रुपमध्ये टाकणारच आहोत व जसं आज MBBS BDSचं एक्सप्लेन केलं तसं ते पण एक्सप्लेन करणार आहोत. पण तत्पूर्वी एक मी व्हिडिओ पण या पूर्ण कॅप प्रोसेसबद्दल बनवून टाकणार आहोत. त्याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत की कॅप राऊंड 1 कसा फिलअप करायचा, कॅप राऊंड 1 मधून कॅप राऊंड 2 मध्ये कोण जाऊ शकते, कोण इलिजिबल असते आणि कॅप राऊंड 2 मध्ये गेल्याच्या नंतर काय प्रोसिजर करावं लागते, कॅप राऊंड 3 काय असते व त्याच्यानंतर जे काही सबसिक्वेंट राऊंड होतात, स्टे व्हॅकन्सी राऊंड आपण त्याला म्हणतो, त्याच्याबद्दलचं डिस्कशन आपण फर्दर व्हिडिओमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व शेड्यूल्स बघितलेला आहे. या शेड्यूलबद्दल जर तुम्हाला कुठल्या पण प्रकारचे डाऊट्स असतील, काही अडचणी असेल तर तुम्ही केव्हा पण उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरला व्हिजिट करू शकता किंवा फोन किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकता. आता मात्र फक्त 27, 28, 29 या 3 दिवसामध्ये ज्या विद्यार्थ्यांना MBBS व BDS साठीच फक्त ऍडमिशन घ्यायचं आहे अशांसाठीच फक्त चॉईस फिलिंग ओपन होणार आहे व त्या चॉईस फिलिंगसाठी उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटर तुम्हाला सर्वस्वी मदत करायला तयार आहे. तुम्ही फिजिकली स्वतः जर उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या ऑफिसला आला तर स्वतः तुमचा फॉर्म तिथे आमच्याजवळ बसून फिलअप करून घ्यायचा आहे. जे विद्यार्थी घरून करत असतील, ज्यांचं येणं होत नाही, अशा विद्यार्थ्यांनी फोन किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या प्रकारच्या अडचणी असेल तर तुम्ही केव्हा पण कॉल करू शकता. थँक्यू व्हेरी मच.